नमस्कार. गौरीज किचन आणि मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुमच्या सगळ्यांसोबत माझी पहिली रेसिपी शेअर करणार आहे, म्हणून म्हटलं गोडापासूनच सुरुवात करावी. तर मी आज रव्याचा शिरा बनवणार आहे. रव्याचा शिरा ही सगळ्यांना येणारी रेसिपी आहे, तरी पण प्रत्येकाच्या करायच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या. म्हटलं आज आपली पद्धत शेअर करू. तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलं. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एका मध्यम आकाराच्या केळाचे काप टाकले. हे काप आपण तुपामध्ये चांगले मऊसूद आणि विरघळेपर्यंत घोळून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं आपण हे तुपात चांगले घोळले की ते मऊसूद होतात आणि तुपात विरघळायला लागतात. काप तुपामध्ये विरघळले की आपण त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा हा आपण डायरेक्ट नाही तर चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचा. तर इथे मी जाड रवा चांगला लालसर भाजून घेतला आणि 1 वाटी रव्याला जेवढं साहित्य लागतं त्याप्रमाणे मी सगळं घेतलेलं आहे. तर 1 वाटी रवा आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि काप जोपर्यंत तुपामध्ये विरघळत नाही तोपर्यंत आपण रवा टाकायचा नाही. कारण का मग काय होतं, त्याला ते केळाची पण टेस्ट येत नाही आणि मग जसं आपल्याला चव हवी त्या चवीचा शिरा तयार होत नाही. तर काप तुपामध्ये विरघळले की आता मी त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण 4 ते 5 मिनटं परतून घेणार आहोत आणि जेवढं आपण हे परतणार तेवढं ते काप आणि रवा चांगला एकजीव होणार आहे. आणि आता हे चांगलं 4 ते 5 मिनटं आपण परतलं की त्याच्यामध्ये आपण पाणी किंवा दूध टाकायचं आहे. तर 1 वाटी रवा असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी टाकू शकता किंवा 2 वाटी दूध टाकलं तरी चालतं. आणि जर तुम्ही 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असंही केलं तरी चालणार आहे. इथे मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं कोमट करून मग ह्या आपल्या रव्याच्या मिश्रणात टाकलेलं आहे. थंड टाकायचं नाही. तुम्ही जे काही टाकताल पाणी किंवा दूध ते कोमट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही जाड रवा टाकणार असाल तर थोडंसं प्रमाण आपण जास्त ठेवायचं. बारीक रव्याला कमी जरी पाणी टाकलं तरी तो फुलतो, पण जाड रव्याला जर कमी पाणी टाकलं गेलं तर मग ते दाताखाली कचकच करणार. त्याच्यामुळे जर तुम्ही जाड रवा घेतला असेल तर त्याला पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण 2 वाटीपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आणि आता आपण हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. आणि जेवढं आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊ तेवढं ते एकसारखं होणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. 1 वाटी सपाट रवा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी होती. आणि जर तुम्ही कमी गोड खात असाल तर अर्धी वाटी साखर टाकली तरी चालेल, पण जर गोडाचं प्रमाण जास्त असेल तर 1 वाटी साखरेपेक्षाही तुम्ही वाढवू शकता. जर माझ्यासारखं जर प्रमाण तुम्ही ठेवलं सपाट 1 वाटी रवा तर त्याला एवढी साखर पुरेशी आहे. साखर टाकल्यानंतर आपण पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला उकळी फुटली की आपण पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही ह्याला हलवताल तेवढं मिश्रण घट्ट व्हायला लवकर सुरुवात होते. आणि हलवल्याचा अजून एक फायदा आहे की साईडला जे साखरेमुळे कडकपणा येतो आपल्या कढईला तो येत नाही. आणि घट्ट करून मिश्रण तुम्हाला जेवढं घट्ट ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवा. जेवढं पातळ, जर काही काहींना पातळही शिरा आवडतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ठेवू शकता. तुम्ही बघताल की त्याला उकळी फुटली की ते घट्ट व्हायला चालू होतं आणि ते हलवतच राहायचं जोपर्यंत तुम्हाला तुमचं प्रमाण एक ठरत नाही. आणि आता हे अशी उकळी आल्यानंतर इथे तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर, काही जण रंग टाकतात, ते तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही इथे टाकलं तरी चालेल. आणि हे मिश्रण आता घट्ट होऊन अशा स्वरूपाचं झालं. मी अशा प्रमाणातच शिरा ठेवते कारण का तो थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होतो. आता मी गॅस बंद केला आहे आणि हे एकजीव करून घेते आहे. आता तुम्ही गॅस बंद केल्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड करा आणि तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. मनुके, खजूर. मी फक्त ह्याच्यामध्ये एक बदामाचे काप करून टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा जास्त गोड नाही जास्त फिक्का नाही असा शिरा तयार आहे. आणि मला माहिती आहे शिरा सगळे करतात पण खूप सारे लोक केळ टाकत नाहीत. तर केळ टाकून तुम्ही नक्की शिरा करून बघा. त्याला येणारी चव ही खूप वेगळी आणि तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. आता मी ह्याच्यावरती बदामाचे काप टाकलेत आणि असा आपला एकदम छान शिरा तयार झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी माझ्या पद्धतीने शिरा करून बघा.